हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। संतावीण प्राप्ती नाही, संतावीण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ। येणे साधती साधने तुटती भवाची बंधने। विठ्ठला हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय। देणे साधती साधने तुटती भवाची बंधने। शांती ब्रह्मसंत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून नाथ महाराजांनी आपल्याला परमात्मा प्राप्तीकरता आपण काय साधन केलं पाहिजे याचं चिंतन सांगितलंय, याच्याकरता उपदेश केला आहे। धरावे संतांचे ते पाय, संतांचे पाय धरा। कशा करता? हरिप्राप्तीसी उपाय, परमात्मा प्राप्ती करता आपण संतांचे पाय धरले पाहिजेत। हा आग्रह, हा उपदेश तुकाराम नाथ महाराज प्रस्तुत अभंगामध्ये करतात, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे। नारायण स्वरूप ब्रह्मलीन माऊलींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह इथे संपन्न होतो आहे। त्याची जागराची सेवा काही पूर्व प्रारब्धानं, ऋणानुबंधानं, पूर्व पुण्याईनं माझ्या वाट्याला आलेली आहे। उद्या काल्याच्या कीर्तनानं या महोत्सवाची सांगता होणार आहे। माऊलींचं जीवनचरित्र हे अलौकिक असं जीवनचरित्र आहे। सामान्यातल्या सामान्य माणसाला जे जीवन आपल्या जवळचं वाटत असतं, तेच जीवन भगवंताच्या इच्छेप्रमाणे आणि संतांच्या आज्ञेप्रमाणे व्यतीत झालेलं असतं। विठ्ठला पंडित असेल, शास्त्री असेल, वेदाचा कोणी जाणकार असेल, वेदज्ञ असेल, एखादा सांप्रदायिक माणूस असेल, अथवा याच्यापैकी कोणतीही भूमिका न निभावणारा अगदी तुमच्या माझ्यातला माणूस म्हणून जन्माला आलेला एक सामान्य माणूस असेल, परंतु या सगळ्यांना माऊलींच्या प्रति जे प्रेम वाटत होतं, ते प्रेम कुणाबद्दलही निर्माण होणारं प्रेम नव्हतं। तुकोबारायांची भाषा जशी आपल्याला आपली भाषा वाटते, ज्ञानोबारायांची भाषा कळायला थोडी कठीण वाटते, परंतु तुकोबारायांची भाषा आपल्याला आपली बोली वाटते। तसं कदाचित त्या काळामध्ये असणाऱ्या अनेक संतांबद्दल जनमानसामध्ये बाबा हे फार मोठे आहेत, हे ज्ञानी आहेत, हे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेत, अरे हे फार सुंदर कीर्तन करतात, असं काही वाटत असेल। पण माऊलींबद्दल वाटताना मात्र समाजाला एवढंच वाटत होतं की हे माझे आहेत, बस संपलं। बाकी वेदांत काय आहे, अभंगाचा भाव काय आहे, माऊलींची मूर्ती जरी डोळ्याला दिसली तरी अनेक दुःखी जीवांना दिलासा मिळत असे। माऊली दिसले तरी आपण वाटत होतं त्या काळामध्ये लोकांना की बाबा चला, माऊलींचं दर्शन झालं म्हणजे आपलं जीवन आजचं तरी संपन्न झालं, आपल्या आज तरी जगण्याचा फायदा झाला, असं कुणालाही वाटावं असं माऊलींचं जीवन सर्वांना पोटात घेणारी माऊली आहे। माऊली हा शब्द आपण ज्ञानोबारायांना लावतो। नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन करताना ज्ञानोबारायांना आई म्हटलंय। वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई, नाथ महाराज बोलतात नाही का। ज्ञानोबारायांना आई म्हणतो आपण। नाथ महाराजांनी वर्णन करताना सांगितलं, सांप्रदायिक जी माणसं आहेत, वारकरी जो भाविक आहे,
या भाविकाला 2 आया असतात. कोणत्याही वारकऱ्याला 2 आया. एक आई असते ती त्याला जन्म देणारी, त्याची जन्मदात्री, आणि दुसरी आई आहे ती आळंदीला 700 वर्षापासून आपला सांभाळ करत बसलेली आपली दुसरी आई. 2 आया नाही का? एक जन्माला घालणारी आई आणि एक आपल्याला सांभाळणारी, 700 वर्षापासून आपलं कोडकौतुक करणारी ती माऊली, ती एक आई. अशा 2 आया आहेत. पण नाथ महाराज याच्या पुढे जाऊन वर्णन असं करतात की जन्माला घालणारी आई आणि आळंदीला बसलेली आई याच्यातल्या दोन्ही आया जरी आयाच असल्या तरी आमची खरी आई जर कोण असेल तर ती आळंदीची आहे. असं का बाबा? असं म्हणण्याचं कारण काय? त्याचं कारण सांगताना नाथ महाराज सांगतात, कारण जन्म देणारी आई 9 महिने जरी पोटात वागवत असली तरी 9 महिन्यानंतर का असेना पोटातून बाहेर काढते. पण आळंदीला बसलेली आमची आई तुम्ही किती गुन्हे करा शेवटी पोटातच घेते. विठ्ठला विठ्ठला. जसा त्या माऊलीचा स्वभाव तसाच या माऊलीचा स्वभाव. कोणी कसे या, कसे या, तुम्ही ज्ञानी होऊन या, तुम्ही तार्किक येऊन या, तुम्ही होऊन या, तुम्ही भाविक होऊन या, तुम्ही बुद्धिवंत होऊन या, अथवा तुम्ही अज्ञानी होऊन या माऊलींच्या जवळ जा, सगळ्यांना पोटात घेणारी ही माऊली आहे. कोणी काही बघायचं नाही. खटनट यावे बस, या क्षेत्राचा हा परिणामच आहे. इथं खटही येतात आणि नटही येतात, पण जाताना मात्र सगळे शुद्ध होऊन जातात. माऊलींचं जीवनचरित्र अलौकिक जीवनचरित्र. माझा त्यांचा संबंध 3 पिढ्यांशी. माझे आजोबा, माझे वडील आणि मी, आमच्या 3 पिढ्यांचा माऊलींचा संबंध. अतिशय स्नेह, अतिशय प्रेम. ज्ञानोबारायांनी अनुभवामृताच्या 2ऱ्या प्रकरणामध्ये संतांच्या अवताराची भूमिका मांडत असताना पहिल्याच ओवीमध्ये जी भूमिका मांडली ती मला नेहमी माऊलींकडे जोडावी वाटते. संत अवताराला येतात, का येतात याचं उत्तर देताना ज्ञानोबाराय अनुभवामृताच्या 2ऱ्या प्रकरणात पहिल्याच ओवीमध्ये असं म्हणतात, आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. संत स्वरूपतः अमूर्त असतात, ब्रह्मस्वरूप असतात, पण अवताराला येताना करुणेचं मूर्तिमंत रूप म्हणून प्रकट होत असतात. नाही का? जगताच्या कल्याणाची जी अंतःकरणातली तळमळ, त्या तळमळीला जर माणसाचं रूप द्यायचं ठरवलं, जगताबद्दलची, जगतातल्या दुःखी जीवांबद्दलची संतांची आंतरिक करुणा, त्या करुणेला जर माणसाचं रूप द्यायचं ठरवलं तर ती करुणा जशी दिसेल तशी माऊली दिसत असत. विठ्ठला विठ्ठला. देहावसानाला 19 वर्ष झाली. 19 वर्ष. 19 वर्षापूर्वी अशा दैवी गुणांनी युक्त एक माणसाच्या रूपात कोणीतरी अवताराला आलं होतं असं जर आजच्या काळात कुणाला सांगितलं तर विश्वास बसायचा नाही. 19 वर्षापूर्वी अशा गुणांनी युक्त एक महात्मा या पृथ्वीवर विचरण करत असे, लोकांमध्ये मिसळत असे, लोकांना कीर्तनातून प्रबोधन करत असे, दुःखी जीवांना त्यांची आर्तता बाजूला करून देत असे, बुडाली काढीत ज्ञानोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर. अशा पद्धतीची कोणी एक व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली असं जर आजच्या कुणाला सांगितलं तर त्याच्यावर विश्वास बसायचा नाही. कारण चांगुलपणावर विश्वास ठेवण्याचे दिवस संपले. अशा पद्धतीचे महात्मे होऊन गेले असं जरी लोकांना सांगितलं तरी लोक म्हणतील, नाही हो, एवढ्या गुणांनी युक्त कुठं माणूस असतो काय, तुम्ही काहीतरी बोलता, लोकांचा विश्वास बसणार नाही. इतकं शुद्ध, इतकं संतांना प्रिय वाटेल आणि इतक्या आंतरिक तळमळीचं जीवन माऊली जगत असत. माझा त्यांचा ऋणानुबंध वेगळा होता. मी कार्यक्रम सुरू केल्यानंतर फार काळ त्यांच्या गाठीभेटी झाल्या नाहीत, पण जेवढ्यांदा झाल्या मला फार त्यांच्याबद्दल एकदा असं वाटून जातं की अजून थोडे दिवस माऊली आपल्याला भेटत राहायला पाहिजे, अजून थोडे दिवस.
कदाचित माझं जीवन जे आज आहे त्याच्यापेक्षा आज अजून थोडं वेगळं दिसलं असतं. कदाचित त्यांच्या गुणांच्या प्रभावानं माझ्या जीवनामध्ये आणखीन काहीतरी परमार्थ प्रियता आणि सत्संगाबद्दल आणि संत वाङ्मयाच्या उपासनेची प्रवृत्ती अधिक वाढली असते. परंतु आपलं प्रारब्ध जसं असेल तसं असेल. परंतु माऊलींचं मला नेहमी आठवतं. माऊलींना मी अनेक वेळेला भेटलो, केजला भेटलो, पंढरपूरला अनेक वेळेला माझी भेट झाली, अनेक वेळेला त्यांचं दर्शन झालं, बीडला काही वेळेला भेट झाली, औरंगाबादला 1-2 वेळेला भेट झाली. त्यांचा स्वभाव होता, म्हणजे मला गंमत वाटते ही आठवण सांगताना, की गेलो त्यांना नमस्कार करून समोर बसलो की फार दिवस झाले तर एकदम असं बारीक डोळे करून बघायचे. कोण? मग मी सांगायचो मी अमुक अमुक. मग धुंडा महाराजांचा नातू, भानुदास महाराजांचा मुलगा, मी चैतन्य. असं म्हटलं की एकदम हसायचे, प्रसन्न हसायचे आणि शर्ट वर करून आतल्या त्यांच्या बंडीच्या खिशातून हात घालायचा आणि तो खिसा कायम कसा भरलेला असायचा हे आजपर्यंत न सुटलेलं कोड आहे बरं का. कशामुळे तो खिसा कायम भरलेला असायचा देव जाणे. पण हात घालून त्याच्यामध्ये जेवढ्या ते नोटा हाताला येतील, पैसे हाताला येतील तेवढे असे काढायचे आणि माझ्या हातामध्ये कोंबायचे. अनेकांना हा अनुभव आहे, अनेकांना, मला एकट्यालाच आहे असं नाही, अनेकांना. पण मी त्यांचा थोडा एक गुण हेरला होता. ते काय करायचे, आता हे बोलू नये कीर्तनामध्ये पण बोलतो, तुम्ही आपलेच आहेत सगळे, बोलतो. हलक्या नोटा बाहेरच्या खिशात असायच्या आणि चांगल्या नोटा आत असायच्या. कोण येतं त्याच्यावर हात कुठं जातो हे ठरायचं. माऊली सज्जन होते, माऊली माऊलीच होती, याच्याबद्दल कुणाच्याही अंतःकरणामध्ये मतभेद नाही. पण संत असला म्हणजे त्याला व्यवहार कळत नसतो या गैरसमजात राहू नका. विठ्ठला विठ्ठल. कधी मधी जर त्यांचा हात बाहेरच्या खिशाकडे गेला तर मला वाईट वाटायचं. त्यांनी शर्ट उचलावा, आत हात घालावा, तेव्हा जीवाला बरं वाटतं. एके दिवशी मी त्यांना असं म्हटलं, आम्ही बोलत बसलो होतो, काही नाही, अगदी सहज साधं बोलणं चालू होतं. पैसे काढले, मला दिले. मी म्हणलं माऊली, इतके पैसे तुम्ही देता, कमीत कमी मोजून तरी देत जा. हात घालता, हाताला जेवढ्या मुठीत जेवढे पैसे येतील तेवढे काढता. ती नोट 100ची आहे का 500ची आहे का 1000ची आहे का अजून 50ची आहे याचा काही विचार तुम्ही करत नाही. खिशात हात घालता, जेवढे पैसे मुठीत येतात तेवढे काढून माझ्या हातामध्ये कोंबता. अहो निदान देताना मोजून तरी देत जा. त्यांनी काय उत्तर द्या? ते म्हणाले काय म्हणतात? मी म्हणलं काही नाही, पैसे देताय तर निदान मोजून तरी द्या. ते म्हणाले लोक तरी मला कुठं मोजून देतात म्हणून मी तुम्हाला मोजून देऊ. माऊलींचं उत्तर असं, लोक तरी मला कुठं मोजून देतात म्हणून मी तुम्हाला मोजून देऊ. अरे देव मला दोन्ही हाताने देतोय महाराज, मी तुम्हाला एकाच हाताने देतोय, मी केवढा कंजूस असेल विचार करा. माऊली म्हणायची, देव देताना मला 2 हाताने देतो आणि मी मात्र शेवटी तुम्हाला एकच हात काढून एकाच हाताने पैसे देतो. महाराज देवाने दिलेला पैसा मी माझ्याकडे सांभाळून ठेवतो, केवढं पाप लागेल मला. नम्रता, सद्भाव, सद्गुण काय असतात जीवनामध्ये याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माऊली. याचं मूर्तिमंत उदाहरण. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलू, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, येर माणूसपणाची भांब लोकची भागू. विठ्ठला विठ्ठला. संतांना अपेक्षित असणारे सगळे सद्गुण माणसाच्या रूपामध्ये जर कुठं प्रकट झाले असतील तर ते माऊलींच्या रूपामध्ये आपल्याला दिसतात. असं दिव्य अलौकिक, संतांना प्रिय वाटेल, भगवंताला प्रिय वाटेल असं जीवन माऊली आपल्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जगले. त्यांच्याबद्दल आपण कितीही बोलू तरी ते कमी पडेल. संतांबद्दल बोलताना किती बोलावं? ज्ञानोबाराय म्हणतात, वाचा जेथ विसवे ते साधू कथा. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबारायांसारखा महापुरुष ज्यांच्या शब्दाला पृथ्वीच्या मोलाचं वजन आहे,
ज्यांचा शब्द हा ताऊन सुलाखून लखहून बाहेर पडतोय, ज्यांच्या शब्दाला वेदापेक्षा जास्त महत्व आहे, ते ज्ञानोबाराय साधू पुरुषांबद्दल बोलताना म्हणतात, वाचा जेथ विसवे ते साधू कथा. अरे जिथं वाचा बंद पडते तिथून खरी साधूची कथा सुरू होत असते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आपण त्यांच्याबद्दल रात्रभर जरी बोलत राहिलो तरी सकाळ झाल्यावर आपल्याला असं वाटेल की आपण थोडं कमीच बोललो. हे जीवनचरित्र. म्हणून त्यांच्याबद्दल फार न बोलता, कारण एक असतं की आम्ही रोज कीर्तन करतो, रोज करतो, व्याख्यानं देतो, अवघड विषयांवर देतो, संत वाङ्मयावरती देतो, सोप्या विषयांवरती देतो. लोक येऊन नंतर कौतुकही करतात, महाराज काय सुंदर बोललात, महाराज किती छान मुद्दे मांडलेत. लोक कौतुकही करतात. नंतर बाहेर कीर्तन करताना, व्याख्यान देताना आमच्यासारखा शब्द प्रभू नसतो. आम्ही त्या अर्थाने शब्द प्रभू आहोत. कीर्तन व्याख्यान देताना अरे शब्द अशा पद्धतीने आम्ही मांडतो, अशा पद्धतीनं त्या विचारांची अशी इमारत उभी करतो की ऐकणाऱ्याला असं वाटावं की बस बस याच्यानंतर वक्तृत्व असूच शकत. इतके आम्ही कधी कधी शब्द प्रभूहून विषयाची मांडणी करतो. पण मी प्रामाणिकपणाने सांगतो, देवाच्या दरबारात मी उभा आहे, माऊलींच्या चरणाजवळ मी उभा आहे. खोटं बोलण्याचं कारण नाही. स्पष्ट खरं बोलायचं झालं तर एरवी आम्ही सभा गाजवू, कीर्तनं गाजवू, व्याख्यानं गाजवू, शब्द प्रभू असू, पण माऊलींसारख्या महात्म्यांचं वर्णन करताना आमच्यासारखा शब्द दरिद्री दुसरा कोणी नसतो. विठ्ठला विठ्ठला. संतांचं वर्णन करताना आपले शब्द उपयोगाला येत नाहीत आणि म्हणून आपल्या शब्दानं आपलं दारिद्र्य उघडं करण्यापेक्षा त्यांच्या वर्णनाकरता संतांचेच शब्द घेऊन त्यांचं वर्णन केलं तर निदान आपल्याला यथार्थ वर्णन झाल्याचं समाधान तरी मिळतं. म्हणून अभंगाकडे वळतो. विठ्ठला भाषेत जर बोलायचं झालं तर एक वाक्य फक्त बोलतो. साडे पंधरया रजतवणी. ज्ञानोबरायांचं 10व्या अध्यायाचं नमन वाचा. केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा, ऐसा कवणे वासुकापुरा सुवासुदेवो, चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, ऐसे श्री गुरुचे महिमान, अकळिता की असे साधन, हे जाणून मी आनमन निवांत केले, तरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतियास भिंग देणे तैसे होईल का. साडे पंधरया रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवी जे चरणी, हेच भले. जास्त बोलायचं कारण नाही, काही फार बोलू नका, मग एवढंच करा. मस्तक चरणी कायवानो
महाराजांचं जीवनचरित्र हे अलौकिक जीवनचरित्र. मराठवाडा संतांची भूमी म्हटली जाते. या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले. निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंतची परंपरा आपण वारकरी सांप्रदायिक मंडळी मानतो. पण म्हणून निळोबारायानंतर संत महात्मे मराठवाड्यामध्ये झाले नाहीत, महाराष्ट्रामध्ये झाले नाहीत असं समजण्याचं कारण नाही. आपला मराठवाडा त्या दृष्टीनं फार भाग्यवान, अतिभाग्यवान. मराठवाड्यामध्ये जेवढे संत झाले तेवढे जगाच्या पाठीवर कुठं झाले नसते आपल्या मराठवाड्यामध्ये. आणि त्यातही आता अलीकडच्या काळातलं बोलायचं झालं तर जोग महाराजांपासून जर आपण सुरू केलं तर अनेक संत झालेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये माऊलींचं नाव आपल्याला अग्रक्रमानं घ्यावं लागेल. आपल्या परिसरामध्ये ज्यांच्या जन्म शताब्दी महोत्सव ज्यांचा चालू आहे, स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचे अत्यंत लाडके असे शिष्य वैकुंठवासी गुरुवर्य बंकट स्वामी महाराज यांचाही उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये परवा आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झाला. या संत मंडळींची सेवा आपल्याला करता येते, एवढंच आपण भाग्य म्हटलं पाहिजे. अधिक बोलत नाही. नाथ महाराजांच्या शब्दातून माऊलींच्या वर्णनाकडे प्रवृत्त होतो. नाथ महाराज या अभंगामध्ये परमात्मा प्राप्तीकरता आपल्याला उपाय सांगतात. धरावे संतांचे ते पाय. परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे, कारण सगळ्यांना परमात्मा प्राप्तीची अपेक्षा आहे. लोक म्हणतील कदाचित की अहो आम्हाला परमात्मा प्राप्तीची गरज नाही, आम्ही देव मानत नाही, आम्हाला देवाची गरज नाही, कशा करता तुम्ही आम्हाला हरिप्राप्तीचा उपाय सांगता? भगवंताचा आमचा काहीच, आम्ही देवच मानत नाही तर तुम्ही आम्हाला उपाय सांगता कशा करता? मी आपल्याला त्याचं उत्तर देऊन जातो सोप्या शब्दामध्ये, जास्त विस्तार करत नाही. सोप्या शब्दामध्ये मला जास्त प्रस्तावनाही करायची नाही. एक दोन शंका आहेत, तेवढ्या शंका मला उपस्थित करायच्या आहेत, त्याची उत्तरं द्यायची आहेत आणि चिंतन संपवायचं, सेवा संपवायची. मला काही जास्त वेळ बोलायचं नाही. परमात्म्याची आम्हाला गरज नाही, देवाची आम्हाला गरज नाही असं जरी लोक म्हणत असतील तरी अर्थ एवढाच आहे की त्यांना देव शब्दाचा अर्थ कळालेला नसतो. हा त्याचा सरळ अर्थ आहे. आम्ही देव मानत नाही असं म्हणणाऱ्या लोकांना देव या शब्दाचा अर्थच मुळात कळालेला नसतो. त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती उभी असते तेवढाच देव दुर्दैवाने वाटत असतो. आणि म्हणून एखादा आकार किंवा एखादा मूर्तीचा धिक्कार करणं किंवा त्या वस्तूला नाकारणं याच्यामध्ये ते आपल्या बुद्धीचं वैभव मानत असतात. कदाचित त्यालाच आज जगतामध्ये बुद्धिवादी म्हणत असावेत. मला त्याचे चिंतन नाही करायचं. बुद्धिवाद्यांबद्दल मला काही बोलायचं नाही, कारण बुद्धिवाद्यांबद्दल आम्ही बोलावं असं आमचं कीर्तन अजून पडलं नाही. सरळ आहे ना. अजून संत आणि परमात्मा सोडून आमच्या कीर्तनाचे विषय दुसरे झाले नाहीत ना, मग कशा करता त्यांच्याबद्दल बोलायचं? काय कारण? बोलायचं काही कारण नाही आहे. आणि तसंही बुद्धिवाद्यांबद्दल मी बोलत नाही, कारण हे बुद्धिवादी म्हणजे बुद्धीला प्रामाण्य देणारे आहेत असं त्यांचं स्वतःचं मत आहे. माझ्या दृष्टीने बुद्धिवादी शब्दाचा अर्थ एवढाच आहे की ज्याच्या बुद्धीबद्दल वाद आहेत त्याला मी बुद्धिवादी म्हणत असतो. त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल बोलण्याचं आत्ता काही कारण नाही. पण एखादी मूर्ती नाकारणं, एखादा आकार नाकारणं, त्याचा निषेध करणं, यालाच जर हे देव नाकारणं म्हणत असतील तर यांना दुर्दैवाने देव कळाला नाही. देव कळाला नाही, नाही तर नाही, देव शब्दाचा अर्थही त्यांना कळाला नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. कारण कुणाला देव नकोय सांगा ना या जगामध्ये? मी आपल्याला सोपं बोलतो. जरा साधय दुरान्वया नाही, थोडे लांबून येईन मी, पण मला काय म्हणायचंय आपण लक्षात घ्या. माणूस हा सुखप्रवृत्त जीवन जगणारा प्राणी. माणसाच्या जीवनाची प्रवृत्ती सुखाकडे. मी आपल्याला साधे 2-4 प्रश्न विचारतो, मला त्याची उत्तरं द्या, जास्त काही नाही. आपल्यापैकी सुख कुणाला नको हात वर करा. सुख नको असणाऱ्याने, मला सुखच नको असं म्हणणारा कोण आहे? कोण माणूस आहे? जर कोणी हात वर करत असेल तर मग मी त्याला माणूस म्हणायला तयार नाही. मी असा शब्द उच्चारलाय की सुख नको असं म्हणणारा कोण माणूस आहे? कोण माणूस आहे? कोणी नाही महाराज. आम्हाला सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे, बरोबर आहे. आता ते आपल्याला मिळतं का नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण अपेक्षा सगळ्यांना आहे, बरोबर. मला अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला सुख पाहिजे?
मला सांगा आपल्याला कसं सुख पाहिजे? म्हणजे दुःख राहून सुख पाहिजे का दुःख जाऊन सुख पाहिजे? दुःख राहून सुख पाहिजे का दुःख जाऊन सुख पाहिजे? दुःख जाऊन सुख पाहिजे. अगदी बरोबर. कारण दुःख राहून जर माणसाला सुख मिळत असेल तर राहिलेलं दुःख मिळालेल्या सुखाला सुख ठेवत नाही. बरोबर आहे का? बघा, जे दुःख असतं ते असलेलं दुःख माणसाला प्राप्त झालेल्या सुखाचं कधी दुःखामध्ये परिवर्तन करेल काही सांगता येत नाही. मी अशी अनेक उदाहरणं देतो. मला सांगा, घागरभर दुधाला विरजण लावायला किती दही लागतो? चमचाभर? पुष्कळ झालं. घागरभर दुधाला विरजण लावायला चमचाभर दही पुष्कळ होतं. तसं आमच्या घागरभर सुखाला विरजण लावायला जास्त लागत नाही, चमचाभर दुःख पुष्कळ झालं, जास्त लागत नाही. अहो, सगळं राज्य अनुकूल आहे. मी आता काय मोठ्यांच्या गोष्टी सांगतो मी आपल्याला. राज्य अनुकूल आहे, स्त्रिया अनुकूल आहेत, सगळं मनासारखं आहे, पण संतती नाही म्हणून रडावं लागलं. सामान्याचं उदाहरण नाही, मी दशरथ राजाचं उदाहरण देतो. सगळी अनुकूलता पण एक मुलगा नसला तर सगळी अनुकूलता दुःखावह वाटायला लागते. आहेत का नाही अशी उदाहरण? सगळं सुख आहे पण एक नसलं तर मनुष्य रडतो. प्राप्त झालेलं अल्प दुःख माणसाच्या व्यापक सुखाला दुःखामध्ये परिवर्तित करतं. म्हणून आम्हाला दुःख जाऊन सुखाची प्राप्ती अपेक्षित आहे. बरोबर, आम्हाला सुख पाहिजे. दुःख जाऊन का दुःख राहून? दुःख जाऊन सुख पाहिजे. बरोबर, अगदी माझ्या मनासारखे तुम्ही चालला आहात. आता अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. आम्हाला दुःख जाऊन सुख पाहिजे ना? पाहिजे. मग मला सांगा, जे सुख आम्हाला दुःख जाऊन पाहिजे ते गेलेलं दुःख पुन्हा किती आठवड्यांनी परत यावं असं वाटतं? जे सुख आम्हाला दुःख जाऊन पाहिजे ते गेलेलं सुख किती आठवड्यांनी, किती महिन्यांनी, किती वर्षांनी परत यावं अशी अपेक्षा? कधीच नाही. दुःख जाऊन परत कधीच येऊ नये. बरोबर. दुःख जाऊन जे सुख मिळावं वाटतं ते मिळालेलं सुख किती वर्षांनी परत जावं असं वाटतं? कधीच जाऊ नये. आत्तापर्यंत कुणी असा आहे का की प्रार्थना करतो देवाला, देवा आम्ही क्षेत्र चाकरवाडीमध्ये आलेलो आहोत, 7 दिवसाचा इथं भव्य नामसप्ताह आहे, रोज गोडाच्या पंक्ती आहेत, वारकऱ्याचं भाग्य, रोज गोडाच्या, एकादशीचा अपवाद नाही महाराज, रोज गोडाच्या पंक्ती आहेत. तेव्हा आमचं काही म्हणणं नाही देवा, 7 दिवस 8 दिवस आम्ही इथं राहणार आहोत, 8 दिवसापुरता आमचा डायबिटीस घेऊन जा आणि काला झाला का ब्लड प्रेशरच्या व्याजासकट परत आणून द्या. 5 नारळाचं तोरण बांधतो. आहे कोणी एखादा तरी? आपल्याला दुःख जावं वाटतं ते कायमचं जावं वाटतं आणि आम्हाला सुख यावं वाटतं ते कायमचं यावं वाटतं. दुःख जावं कायमचं, सुख यावं कायमचं, यालाच देव म्हणतात. विठ्ठल. आता मला सांगा देव कुणाला नकोय? आता मला सांगा देव नकोय कुणाला? सांगा ना. बुद्धिवाद्यांना हे नकोय काय की आमचं दुःख कायमचं जावं, आमच्या जीवनामध्ये सुख कायमचं यावं? अरे हीच ब्रह्मरूपता, हीच परमात्मा प्राप्ती. वेदांत यालाच मोक्ष म्हणतो. याच्या पलीकडे काय मला सांगा ना. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, यालाच आपण मोक्ष म्हणतो, यालाच परमात्मा स्वरूपता म्हणतो, यालाच ब्रह्मरूपता मानतो. आणि याचा जर विचार केला तर जगतामध्ये मग कुणाला सुख नकोय आणि कुणाला हरिप्राप्ती नकोय? सांगा. आम्हाला सगळ्यांना हरिप्राप्तीची अपेक्षा. मग आम्हाला जर भगवंताच्या प्राप्तीची अपेक्षा आहे तर लहानपणापासून ते वयाच्या 60-70 जे काही वय आपलं आत्तापर्यंत झालेलं, एवढ्या काळामध्ये आम्हाला देव का भेटला नाही? सांगा. देवाची अपेक्षा आहे ना? आहे. देव यायला तयार आहे ना? आहे. अरे नाम आठविता रूपी प्रकट पै झाला, त्याचं नाव आठवल्याबरोबर प्रकट होतो, म्हणजे त्याला येण्याची अपेक्षा आहे. आम्हाला तो भेटावा अशी अपेक्षा आहे. मग तो यायला तयार आहे, आम्हाला भेटण्याची अपेक्षा आहे, तर अजून त्याची आमची गाठभेट का झाली नाही? सांगा ना. का नाही झाली आत्तापर्यंत? आम्हाला त्याची अत्यंतिक गरज आहे आणि त्याला सुद्धा आमच्या उद्धाराकरताच आम्हाला भेटायचंय, पण अजून तो देव आम्हाला भेटला नाही. काय कारण? काय कारण?
काही नाही, मी आपल्याला सोपं कारण सांगतो. आम्हाला आवश्यकता आहे, गोष्ट खरी, तो यायला तयार आहे, गोष्ट खरी, पण या दोघांना एकत्रित आणणारं जे नियत साधन असतं ते साधन आतापर्यंत आपण केलं नाही, म्हणून गाठभेट नाही. विठ्ठला इतकी वेगवेगळी साधनं करत आलेलो आहोत की त्या साधनाचं अंतिम गंतव्य परमात्मा तत्व नाहीच आहे. आम्ही भलतीच साधनं करत आलेलो आहोत आणि देव भेटतो वेगळ्याच साधनांनी. आमची साधन परंपरा चुकते, आमच्या साधनाचं नियतत्व आमच्या लक्षात येत नाही, हा आमचा दोष आहे. ऐका, थोडंसं स्पष्ट बोलतो. अनेक वेळेला सांगत आलोय, पुन्हा एकदा सांगायला मला कोणताही संकोच नाही. माणसाच्या जीवनाची ही शोकांतिका आहे महाराज. ऐका, माणसाच्या जीवनाची ही शोकांतिका आहे की माणूस आपल्या आयुष्याचा बहुतांश कालावधी कोणतं साधन निवडावं याच्या विचारात घालवतो. ऐका, मी काय सांगतो. माणूस आपल्या जीवनाचा बहुतांश कालावधी आपण कोणतं साधन निवडावं याच्यामध्ये घालवतो, आणि ज्या वेळेला बरोबर साधन आपल्या हाताला लागतं तेव्हा आपलं आयुष्य संपलेलं असतं. सर्वच साधनं जरी परमात्मा स्वरूपापर्यंत नेणारी असली आणि आम्ही जरी त्याच्यापैकी कोणतंही साधन करत असलो तरी आमच्या साधनेच्या स्वीकारामध्ये एक दोष राहिलाय, त्याचा विचार नाथ महाराज या अभंगात बोलतात. म्हणून तुकोबाराय बोलतात, आम्ही साधनं केली नाहीत असं नाही, नाना एक नाही, अरे सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आहे. तुकोबाराय बोलतात, एक नाही अनेक साधनं आम्ही केली, नाना साधनाच्या केल्या